एकदा चक्क कुत्र्यांमुळे मुंबईत दंगल झाली होती. सध्या दिल्लीतल्या स्ट्रीट डॉग आदेशाची चर्चा सुरू आहे. पण अशीच एक घटना फार पूर्वी मुंबईत घडली होती. दिल्लीतले 8 लाख स्ट्रीट डॉग तातडीने रस्त्यावरनं काढा, ते कुठेही दिसले पाहिजे नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला. पण हा देशातला असा काही पहिला प्रयोग नाहीये. इतिहासकार आणि प्राध्यापक जेसी पलेस्ट्रिया आपल्या द पारसीज ऑफ इंडिया प्रेझर्वेशन ऑफ आयडेंटिटी इन बॉम्बे सिटी या पुस्तकात आपल्याला या घटनेबद्दल सांगतात. फार पूर्वी म्हणजे 1813 मध्ये ब्रिटिश यंत्रणांनी एक निर्णय घेतला होता. शहरातली भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी एक कायदा आणला आणि त्यामध्ये कुत्र्यांना मारण्यात आलं. पण त्यावेळेस या कायद्याची नीट अंमलबजावणी झाली नाही आणि त्यामुळे त्याची संख्या कमी होण्यापेक्षा अजून वाढली. मग पुढे 1832 मध्ये हा कायदा अधिक कडक करण्यात आला. तेव्हाच्या ब्रिटिश मॅजिस्ट्रेटने या श्वानांना ठार मारणाऱ्यांसाठी बक्षीस जाहीर केलं. प्रत्येक श्वानामागे 8 आणे. आणि यामुळे संपूर्ण शहरभर कुत्र्यांच्या कत्तली सुरू झाल्या. जे कुत्रे धोकादायक नव्हते, पाळलेले होते, त्यांना सुद्धा मारलं जात होतं. म्हणता म्हणता परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आणि याचा सर्वात जास्त त्रास झाला पारसी समाजाला. त्यांच्या झोराष्ट्रियन धर्मात श्वानांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे. त्यांना स्वर्गाचे द्वारपाल मानलं जातं. मग त्यांच्या या प्रिय प्राण्यांची अशी हत्या होणं अर्थातच त्यांच्यासाठी अकल्पनीय होतं. 6 जुलै 1832 ला हे प्रकरण चिघळलं. फोर्ट भागामध्ये श्वान हत्या सुरू असताना साधारण 200 पारसी लोक निषेध करण्यासाठी एकत्र आले. गोष्टी हाताबाहेर गेल्या, हिंसक झाल्या. 2 कॉन्स्टेबल्सवर हल्ला करण्यात आला. शहरातली सगळी दुकानं सुद्धा बंद करण्यात आली. पारसी समाजासोबतच हिंदू, जैन आणि मुस्लिम समाज सुद्धा या निषेधात एकजूट झाला. जेव्हा हे आंदोलन नियंत्रणापलीकडे गेलं तेव्हा ब्रिटिश यंत्रणांनी दंगल प्रतिबंधक म्हणजे रायट ऍक्ट लागू केला आणि अनेक पारसी नेत्यांना अटक केली. पण यामुळे विरोध अजून वाढला आणि शहर ठप्प झालं. जोरदार आर्थिक फटका बसल्यामुळे मग ब्रिटिश यंत्रणांना पारसी समाजासोबत चर्चा करावी लागली. प्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी जीजी बॉय यांच्या नेतृत्वाखाली असं ठरलं की या कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांना शहरापासून दूर सीमेवर सोडण्यात येईल. अशा या बॉम्बे डॉग रायट्सना आता 200 वर्ष पूर्ण होत आहेत. पण भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मात्र तसाच आहे.